परशूच्या बड्डेसाठी आणि मला कानाच्या डॉक्टरांकडे दाखवायचं होतं, तर त्यासाठी ना आम्ही मस्तपैकी बाहेर निघालेलो आहे. आणि मला ना थोडासा कमरेचा त्रास जाणवतो जेव्हा कधी मी टू व्हीलरवर जास्त फिरते, त्याच्यामुळे आम्ही रिक्षामध्येच प्रवास सुरू केलेला आमचा. त्यानंतर दवाखान्यात जायला ना हॉस्पिटलला थोडासा वेळ होता. म्हटलं पहिल्यांदा आपण काहीतरी खाऊन घेऊ. तर जेवण वगैरे झालं आणि त्यानंतर मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. पण तिथे गेल्यानंतर ना डॉक्टरांची अपॉइंटमेंट जवळपास 2-3 दिवसांनी त्यांनी आम्हाला दिली. मग त्यानंतर थोडीशी म्हटलं चला गावामध्ये खरेदी करू. आणि ना माझ्या एका बेडरूममध्ये ना चांगलं घड्याळच नव्हतं, तर मग आम्ही ना वॉल माउंट क्लॉक आहे ना ते घेण्यासाठी आलेलो आहे. तर मग छान मस्तपैकी घड्याळ खरेदी केलं आणि खूप सारे त्याचे छान छान घड्याळ होते. कुठलं घेऊ कुठलं नाही याचं कन्फ्युजन माझं खूप चाललेलं होतं. त्याच्यानंतर छान मग स्पर्शूचा ड्रेस वगैरे घेतला आणि बघा आम्ही मस्तपैकी हे घड्याळ घेतलेलं आहे. आवडले की नाही कमेंटमध्ये सांगा.